वैष्णवी हिच्या मोठ्या जाऊबाई मयुरी हगवणे हिची धक्कादायक प्रतिक्रिया समोर येते। वैष्णवी हगवणे हिची मोठी जाऊ अर्थात शशांक हगवणेचा मोठा भाऊ सुशील हगवणेची पत्नी मयुरीने वैष्णवीची आत्महत्या करण्याबाबत बोलताना अनेक धक्कादायक दावे केलेत। पाहूयात कोणते आहेत हे दावे। ज्या पद्धतीने छळ केला जात होता, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून मला म्हणजे करिश्मा हगवणे जी ननंद आहे ती त्रास द्यायची की साडीच अशी घालते, कपडीच अशी घालते किंवा सासऱ्यांकडे बघते किंवा घरामध्ये काम करत नाही, हे असं करते। म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून नंदेने खूप मला त्रास दिला होता। बरं बरं, कधीपासून त्रास दिला जात होता, काय स्वरूप, कशा पद्धतीने तुम्ही जी भूमिका घेतली घर सोडण्याची, का घेतली? वैष्णवी हगवण्याबरोबर काय होत होतं नेमकं, तुम्हाला माहिती असावं हे सगळं? नाही, मी घर सोडण्याची भूमिका नाही घेतली। माझ्या मिस्टरांनी मला इथं आणून सोडले की का तर ती लोक खूप क्रूरवृत्तीची लोक आहेत, ती मला म्हणजे जिवंत ठेवणार सुद्धा नाही हे त्यांच्या मुलालाही चांगलं माहिती आहे। म्हणून त्यांनी मला इथं मी माझ्या आईकडे सुखरूप राहील म्हणून त्यांनी मला इथं आणून सोडलं होतं। काही दिवसातच आम्ही वेगळं राहणार होतो, म्हणजे फ्लॅट मुळातच आम्ही वेगळंच होतो त्या घरामध्ये। एक जी रूम आहे त्या साईडला बाहेरची, तिथे मी 1.5 वर्ष त्या रूम मध्ये जाऊन मी संसार केलेला आहे। तिथूनही आम्ही आता बाहेर पडणार होतो। पण आता वैष्णवी बरोबर ज्या पद्धतीने मारलं जात होतं किंवा तिच्याकडून पैसे मागितले जात होते, हे सगळं कितपत खरे? असं होऊ शकतं घरात? ते काय वातावरण वगैरे होतं असं मारण्यास? म्हणजे ती लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात, तेवढी ती विचित्र लोक आहेतच। पण हे तिला जे मारहाण चालू आहे किंवा काय, म्हणजे आतल्या गोष्टी आम्हाला बाहेर कळत नव्हत्या। मला म्हणजे जे काही कामगार लोक आहेत त्यांच्या थ्रू कळायचं की तिला मारहाण झाली किंवा नव्हते ना। हो, मी माझी म्हणजे ती सक्की जाऊ असून आम्ही कधी एवढ्या वर्षात बोललो सुद्धा नाही, 2 वर्षात। का कोण थांबवत होतं तुम्हाला वैष्णवीशी बोलायला? मला नव्हतं कोण थांबवत, कारण की मी सगळ्यांना प्रत्युत्तर देत होते, म्हणून मला कधीच कुणी थांबवलेलं नाहीये। पण वैष्णवीला कायम जाच झालेला आहे माझ्या नंदेकडून आणि दिराकडून की तिच्याशी बोलायचं नाही, ती चांगली नाहीये म्हणून असं।